बातमी आहे समता परिषदेच्या संदर्भातली। समता परिषदेच्या बैठकीमध्ये ॲडव्होकेट मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत चर्चा करण्यात आलेली आहे। मंत्री छगन भुजबळ यांनी बैठकीदरम्यान या दोघांशीही फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद तुमच्या पाठीशी असल्याचं आश्वासन दिलेलं आहे। दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी अशी विनंती भुजबळांनी केलेली आहे। ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत अशी ही फोनवरून चर्चा झाल्याचं कळते। मागच्या 4 दिवसांपासून ॲडव्होकेट मंगेश ससाणे यांचं पुण्यात तर लक्ष्मण हाके यांचं वडीगोद्री गावात 5 दिवसांपासून उपोषण सुरू आहे। अधिक माहिती जाणून घेऊयात आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे आता आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत। प्रणाली, काय अधिकचे अपडेट? समता परिषदेची मुंबईच्या बांद्रा परिसरातील एमईटी इथं बैठक चालू आहे। ही बैठक साधारण 11:30 वाजेपासून सुरू झालेली आहे। अजूनही ही बैठक सुरू आहे आणि या बैठकीत एकूणच ओबीसी समाजाच्या संदर्भामध्ये जे आंदोलन चालू आहे त्या आंदोलनाबद्दलची भूमिका घेतली गेल्याचं बघायला मिळत आहे। आंदोलनाला समर्थन समता परिषदेच्या वतीने देण्यात आलेलं आहे। या बैठकीदरम्यान स्वतः छगन भुजबळ यांनी दोन्ही जे उपोषणकर्ते आहेत त्यांच्याशी संवाद साधलेला आहे। त्यांना तब्येतीची काळजी घ्यायला सांगितलेलं आहे आणि एकूण जर आपण बघितलं तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असा संदेश सुद्धा या संभाषणातून देण्यात आलेला आहे। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की गेले काही दिवस आपण सातत्याने पाहतोय की मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर ओबीसी समाज सुद्धा पुन्हा एकदा आक्रमक झाला होता आणि त्यांनी उपोषणाचा मार्ग स्वीकारलेला आहे। 5 दिवस झाले हे उपोषण सुरू आहे। या उपोषणाला समता परिषदेनं समर्थन देत तब्येतीची काळजी घ्यावी अशा पद्धतीचा संदेश ओबीसी आंदोलन करताना पाठवलेला आहे। धन्यवाद प्रणाली, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर आपण पाहतो आहोत आता की एकीकडे मराठा समाजाचा उपोषण सुरू आहे, आंदोलन सुरू होतं, आता त्यानंतर ओबीसी समाजाने आंदोलन सुरू केलेलं आहे। मात्र या आंदोलनकर्त्यांशी छगन भुजबळांनी फोनवरती संवाद साधलेला आहे आणि तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन केलेलं आहे।